खेड तालुक्यामधील निळवणे गावामध्ये डोंगर खचलाय। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की याची व्याप्ती किती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। डोंगर 1, 2, 4 जागेवर नाही तर साधारण अर्धा किलोमीटर एरियापर्यंत खचला गेलाय। इथं प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे। केव्हाही कोसळून हा डोंगर जाऊ शकतो आणि हेच आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय। या गावात येणारा रस्ता आहे हा डांबरीकरण झालेला रस्ता आहे आणि डोंगरातून जाणारा हा रस्ता आपण पाहू शकतोय। मात्र या रस्त्याखालचं भूस्खलन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की या ठिकाणी रस्ता हा अशा पद्धतीनं वाहून चाललाय। तडे मोठे गेलेले आहेत आणि भगदाडं डोंगराला पडलेले आपण या दृश्यामध्ये पाहतोय। विविध ठिकाणी डोंगर हा खचलाय आणि याचबरोबर डोंगराच्या खालचा रस्ता आहे हा असा खचलाय। या ठिकाणी अजूनही भूस्खलन वाढतंय आणि या ठिकाणचा मार्ग जो आहे हा आता सध्या तरी इथल्या प्रशासनानं बंद केलेला आहे। मात्र धोका हा कायम आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे भूस्खलन होतंय। मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जो पावसाचा जोर होता त्याचा फटका ह्या डोंगराला बसला आणि यामुळे ही भयावह परिस्थिती निर्माण झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। निळवणे गावात असणारा डोंगर आहे याला कशा भेगा गेल्यात मी आपल्याला दाखवतोय। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की अशा पद्धतीनं डोंगराला मोठ्या भेगा ह्या पडायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळेच इथला रस्ता हा अशा पद्धतीनं वाहून चाललाय। या भेगा ज्या आहेत ह्या 10-15 मीटर खोलपर्यंत गेलेल्या आहेत आणि या रस्त्याची अवस्था जी आहे हे आपण पाहू शकतोय। पायथ्याची दृश्य आहेत ही या ठिकाणी असणाऱ्या डोंगरातल्या गावातल्या रस्त्याची। अशा पद्धतीने हा रस्ता आपण पाहू शकतोय की इथं जे खचण्याचं प्रमाण आहे, भूस्खलनाचं प्रमाण आहे हे एवढ्या अधिक प्रमाणात आहे की इथं असणारा जो रस्ता आहे हा तब्बल 3 मीटरनं खाली डीप खचला गेलाय। एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हा डोंगर अजूनही खचणार आहे आणि पावसाचा जोर कायम राहिला तर हा सगळा डोंगर रस्त्यासकट वाहून जाण्याची भीती देखील इथं व्यक्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।